नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या 2013च्या पेपर ॲनालिसिस मध्ये. मित्रांनो, आजपासून आपण चालू करतोय असिस्टंट टाउन प्लॅनर 2013चा जो पेपर झाला होता त्याचा ॲनालिसिस. त्या संदर्भातला हा व्हिडिओ 1 असेल, ज्यामध्ये की पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला जो आपण व्हिडिओ घेतोय त्यामध्ये क्वेश्चन नंबर 26 पासून आपण चालू करतोय. कारण काय की प्लॅनिंग पार्ट जो दिलाय तो क्वेश्चन नंबर 26 ऑनवर्ड्स दिलाय. म्हणजे 1 to 25 जे क्वेश्चन आहे हे नॉन टेक आहे, त्यामुळे तो पार्ट आपण स्किप करतोय आणि प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन वरचा जो पार्ट आहे तो आपण या पर्टिक्युलर व्हिडिओ सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत. क्लियर? यासोबतच पुन्हा एकदा आपली जी बॅच आहे असिस्टंट टाउन प्लॅनरची, जी की लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये कंप्लीट झाली आहे, खूप व्यवस्थित पद्धतीने प्रॉपर सगळा सिलेबस कव्हर करून आपण ही बॅच संपवलेली आहे, जी की आता रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. सोबतच या बॅच मध्ये टेस्ट सिरीज ऍड होणार आहे. नंबर ऑफ टेस्ट ऍड होतील प्रत्येक टॉपिकवर. साधारणतः 60 टेस्ट असतील टॉपिक वाईज आणि 4 ते 5 पेपर आहे फुल लेंथ पेपर, ज्याचे व्हिडिओ ॲनालिसिस तुम्हाला तिथेच मिळतील. क्लियर? सो ज्या कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. चला मग क्वेश्चन नंबर चालू करूया 26, जो की असिस्टंट टाउन प्लॅनर 2013च्या पेपरचा आपण ॲनालिसिस करतोय. म्हणजे 2018 आपण ऑलरेडी केलेला आहे, 2022 पण झालेला आहे आणि आता आपण 2013ला आपण अनालाइज करूया. हे ॲनालिसिस करताना सगळ्यांनी प्रॉपर लक्ष द्या. यामधला बराचसा भाग जो आहे तो आउट ऑफ पार्ट आहे किंवा आउट ऑफ सिलेबस आहे. आउट ऑफ सिलेबस आहे डज मीन दॅट की तुम्ही हा विसरून जा किंवा सोडून द्या असं बिलकुल करू नका. कुठेतरी हा पण पार्ट इम्पॉर्टंट असू शकतो. कदाचित येणाऱ्या पेपरमध्ये किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे हा सुद्धा पार्ट इम्पॉर्टंट आहे असं लक्षात घेऊन या पर्टिक्युलर पेपरला बघा आणि याला प्रॉपरली समजून घ्या. सो क्वेश्चन नंबर 26 काय आहे हे बघा. रिजनल प्लॅन ऑफ मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन 1991 to 2011 हा 20 वर्षाचा कार्यकाळ दाखवलाय, बरोबर आहे. वॉज गाइडेड बाय द डेव्हलपमेंट ग्रोथ स्ट्रॅटेजी ऑफ, बघा जी की मुंबईचा जो काही रिजनल प्लॅन होता तो कोणत्या बेसिसवर किंवा कोणत्या ग्रोथ स्ट्रॅटेजीवर प्रिपेअर केला होता. तर बघा, खरं तर मोनोसेंट्रिक, पॉलिन्यूक्लिएटेड, ॲक्झियल किंवा सेक्टर यापैकी सेक्टर स्ट्रक्चर तर बिलकुल नव्हतं. जसं की आता चंदीगडमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये आपण आता सेक्टर स्ट्रक्चर बघतोय किंवा सेक्टर स्ट्रक्चरल ग्रोथ स्ट्रॅटेजी आता बघायला मिळते. ओके, 1991 to 2011च्या प्लॅनमध्ये हा नव्हता. मुंबईला ॲक्झियल म्हणजेच का एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये बिलकुल तयार केलं गेलं नव्हतं. सेकंड थिंग, जो की पॉलिन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर दिसतोय मित्रांनो, हा पॉलिन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर म्हणजेच काय, एकाच पर्टिक्युलर म्हणजेच एका पॉइंटच्या भोवताल सगळी सिटी डेव्हलप न करता नंबर ऑफ ओरिएंटेड, जसं आपण 7 आयलँड सिटी म्हणतो मुंबईला, जसं की मेन जी काही असेल बिझनेस डिस्ट्रिक्ट जो असतो तो डिफरंट ठेवून त्याच्या सभोवताल सिटीला डेव्हलप करायचं, याला बोलतो आपण पॉलिन्यूक्लिएटेड. आणि मोनोसेंट्रिक स्ट्रक्चर म्हणजे काय, एका सिटीच्या सभोवताल एकाच पॉइंटच्या भोवताल पूर्ण सिटी डेव्हलप करणे. सो जो काही रिजनल प्लॅन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये जो काही प्रिपेअर करण्यात आला होता 1991 ते 2011चा, तो होता मित्रांनो पॉलिन्यूक्लिएटेड. ओके, म्हणजे जे काही केंद्रबिंदू वगैरे म्हणतो किंवा जे काही सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट होते ते नंबर ऑफ होते, न्यूक्लिएटेड होते आणि त्याच्या सभोवती किंवा त्याच्या अराउंड सिटी डेव्हलप करण्याच्या संदर्भात अशा पद्धतीचा हा प्लॅन तयार करण्यात आला होता. क्लियर? सो क्वेश्चन नंबर 26 ला आन्सर बी हे करेक्ट येतं. ओके, यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 27 काय सांगतो, पॉप्युलेशन ऑफ सिटी ग्रो फ्रॉम 50505 टू 65080 इन 10 इयर्स. म्हणजेच 5055 पासून ती सिटी वाढली 65080 एवढी. किती? विदिन 10 इयर्स, या 10 वर्षात, असं त्यांचं म्हणणं आहे.
या 10 वर्षात एवढा त्याचा वाढ झालेला आहे. आणि त्यांनी सांगितले की ॲन्युअल ग्रोथ काढा. काय म्हणतायत? ॲन्युअल ग्रोथ सांगा असं म्हणत आहेत. ॲन्युअल ग्रोथ सांगा. ओके, एक तर सिंपल कंडिशन आहे की एका वर्षाची ग्रोथ किती त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती पडू शकतं, किंवा एक सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो ॲन्युअल ग्रोथ काढण्यासाठी लक्षात ठेवायचा, ॲन्युअल ग्रोथ काढण्यासाठी की मॅक्झिमम किंवा लास्ट व्हॅल्यू 080 डिवायडेड बाय फर्स्ट व्हॅल्यू 500505 raised to the power 1/10 minus 1. If you calculate the answer by this method, you will get the answer 2.5 something, 2.56%. ओके, आणि याला जर का तुम्ही डिवाइड केलं मल्टिप्लाइड बाय 100, ऑब्वियसली पर्सेंटेज मध्ये आहे म्हणून मल्टिप्लाइड बाय 100, सो यू विल गेट द आन्सर 2.56. और सेकंड मेथड आहे मित्रांनो, जर का तुम्ही याला मायनस केलं सो इट विल बिकम 14,575 समथिंग. ओके, असं काहीतरी याची व्हॅल्यू येते. ओके, फॉर 10 इयर्स, म्हणजे 10 वर्षात एवढी लोकसंख्या वाढली आहे. याचा अर्थ म्हणजेच काय, एका वर्षात किती झालं रे, एवढ्याच्या जवळपास वाढली आहे. जर का यापैकी कोणत्याही व्हॅल्यूला जर का 100% पाकडून चालले, म्हणजेच काय, सपोज 65,080 ही जर का 100% असेल तर मग 1457.5 हे किती पर्सेंट असेल, क्रॉस मल्टिप्लाय करा, यू विल गेट द आन्सर नियरर टू 2 to 3 च्या मधात तुम्हाला काहीतरी आन्सर मिळायला पाहिजे. जर का तुम्ही या पर्टिक्युलर कंडिशनने सॉल्व्ह करत असेल तर आन्सर मिळेल 2 to समथिंग, म्हणजेच हे पण नाही. सो आन्सर ए करेक्ट येणार 2.6. हा एक सिंपल फॉर्म्युला ॲन्युअल ग्रोथचा, लक्षात ठेवायचं आहे. 2.56 एकासाठी काढायचं आहे, एका वर्षासाठी, म्हणून 1/10 रेस्ट टू द पॉवर 1/10. आन्सर येईल याचं 0.02 समथिंग, आणि त्याला जर का 100 ने मल्टिप्लाय केलं, पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे त्याचं परफेक्ट आन्सर येणार 2.56, आणि यालाच राऊंड अप केलं तर हा 2.6 च्या जवळपास येतो. म्हणजेच क्वेश्चन नंबर ए हा 27 ला करेक्ट आहे. बघा, होऊ शकतं असं आपण क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतो, त्यामुळे प्लीज बी केअरफुल फॉर दिस वन. ओके, त्यानंतर मित्रांनो फंक्शनल रिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज. खरं तर फंक्शनल रिजनला काय म्हणतात, तर यालाच नोडल रिजन सुद्धा म्हणतात. डोक्यात फिट करून ठेवा, अदरवाइज नोट्स मध्ये लिहून ठेवा. फंक्शनल रिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नोडल रिजन. म्हणजेच काय, क्वेश्चन नंबर 28 ला ऑप्शन सी हा करेक्ट येतो. डोक्यात फिट करून ठेवा, म्हणजेच 28 ला ऑप्शन सी करेक्ट येतो. आणि सिंपली तुम्हाला माहित असायला पाहिजे की फंक्शनल रिजनलाच नोडल रिजन सुद्धा म्हणतात. ओके, हे डोक्यात फिट करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 29. हा थोडा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, बट यू शुड नो अबाउट इट, की बाबा रे यावर जर का क्वेश्चन आला तर काय असू शकतो किंवा कोणत्या पद्धतीची कंडिशन असू शकते. सो बघा, हा जो आहे हा क्वेश्चन जो तुम्हाला दिसतोय, क्लिअर, बघा, इन्कम इक्वॅलिटी अक्रॉस द पॉप्युलेशन इज एक्सप्रेस थ्रू. इन्कम इक्वॅलिटी जी आहे किंवा जी काही इन्कम इक्वॅलिटी अक्रॉस द पॉप्युलेशन आहे ही कोणत्या ग्राफ थ्रू एक्सप्लेन केली जाते. तर एक बघा की हा जो एक पोर्शन आहे की इथे जी काही इन्कम इक्वॅलिटी जी काही दाखवली जात असते, जसं की यालाच म्हणतात लॉरेन्झ कर्व. यालाच काय म्हणतात, लॉरेन्झ कर्व, जो की कम्युलेटिव्ह शेअर ऑफ पीपल फ्रॉम लोवेस्ट टू हायेस्ट इन्कम वर्सेस कम्युलेटिव्ह शेअर ऑफ इन्कम ऑन. म्हणजेच काय, इनइक्वॅलिटी जी आहे पॉप्युलेशन मध्ये इन्कमची, त्याला जर का एक्सप्रेस करायचं असेल तर लॉरेन्झ कर्वचा वापर केला जातो, आणि लॉरेन्झ कर्व थ्रू ही इनइक्वॅलिटी एक्सप्रेस केली जाऊ शकते. डोक्यात फिट करून ठेवा, हा पण क्वेश्चन कदाचित येऊ शकतो, किंवा एका कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड असू द्या की बाबा रे इन्कम इक्वॅलिटी एक्सप्रेस करण्यासाठी जो कर्व वापरला जातो त्याचं नाव
लॉरेन्स कर्व आहे, याबद्दल आपल्याला सिलेबसमध्ये म्हणजे जो की आता 24-25 साठी जी आपण कंडिशन बघतो त्यामध्ये हा कर्व आपल्याला कुठेही बघायला मिळाला नाही किंवा नाही आहे. बट तरीही एका वर्स्ट केसमध्ये आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो 30 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॅन्डेटरी रिक्वायरमेंट इन पॉप्युलेशन ऑफ अ रिजनल प्लान. म्हणजेच काय, a mandatory requirement in a publication of regional plan, publication of regional प्लानच्या संदर्भातची कंडिशन त्यांनी तुम्हाला विचारली आहे. बघा काय कंडिशन असू शकतात किंवा काय आहे. म्हणजेच काय, रिजनल प्लानच्या संदर्भात लँड यूज सर्वे आहे, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, ऑब्विसली इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट प्लान, ड्राफ्ट रिजनल प्लान प्रिपेअर करणं हा सुद्धा आहे, किंवा जो काही ड्राफ्ट आहे तो पब्लिश केल्यानंतर त्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन इन्व्हाइट करणं हा सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण अप्रुव्हल बाय द स्टेट लेजिस्लेचर हा कुठेही नाही. म्हणून काय की त्यांनी काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॅन्डेटरी. काय मॅन्डेटरी नाही आहे, तर ऑब्विसली की अप्रुव्हल फ्रॉम द और अप्रुव्हल बाय द स्टेट लेजिस्लेचर इट इज नॉट मॅन्डेटरी अंडर द पब्लिकेशन ऑफ रिजनल प्लान. डोक्यात फिट करून ठेवा, सिंपल क्वेश्चन आहे, रिजनल प्लानवर क्वेश्चन होता. ओके, म्हणजे लँड यूज मॅप लँड यूज सर्वे करावा लागतो आपल्याला. एक्झॅक्टली. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट प्लान आपण प्रिपेअर करतो, त्यावर सजेशन ऑब्जेक्शन आपण इन्व्हाइट करतो. दीज आर द 3 इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ रिजनल प्लान. बट अप्रुव्हल बाय द स्टेट लेजिस्लेचर इट इज नॉट द पार्ट ऑफ रिजनल प्लान. सो हे त्यामध्ये इन्क्लूड होत नाही. त्यामुळे हा ऑप्शन इथे करेक्ट आहे. 30 ला ऑप्शन डी करेक्ट येतो. क्लिअर. त्यानंतर इन अर्बन प्लॅनिंग कोहर्ट रेफर टू. बघा लक्षात घ्या, हा कोहर्ट जो शब्द आहे हा कशासाठी वापरला जात असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, जर का येणाऱ्या पेपरमध्ये अर्बन प्लॅनिंगच्या संदर्भात हा जर का वर्ड आला तर डोक्यात फिक्स करून ठेवा, अर्बन प्लॅनिंग मध्ये कोहर्ट हा वर्ड जो आहे हा एज सेक्स क्लासिफिकेशन ऑफ पॉप्युलेशनच्या संदर्भात हा वर्ड वापरला जात असतो. म्हणजे एज सेक्स क्लासिफिकेशन किती आहे पॉप्युलेशनचं, म्हणजेच काय, एज वाईज सेक्स वाईज क्लासिफाय केल्या जातात लोकांना आणि त्या पद्धतीने या वर्डचा तिथे वापर केला जातो. सो कोहर्ट वर्ड रेफर करत असतो एज सेक्स क्लासिफिकेशन साठी. त्यामुळे हे डोक्यात फिट करून ठेवा. येणाऱ्या पेपरमध्ये जर का असा क्वेश्चन आला तर इझिली तुम्हाला यावर उत्तर देता यायला पाहिजे. यानंतर मित्रांनो 32 डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अन अर्बन एरिया कम्स अंडर द कॅटेगरी. बघा डेन्सिटी, ऑब्विसली डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन म्हणजेच काय असतो, पॉप्युलेशन पर युनिट एरिया, बरोबर आहे ना. सो पॉप्युलेशन पर युनिट एरिया, बरोबर. एक्झॅक्टली आपण असंच म्हणतो असतो, पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू एरिया. आणि हा काय आहे, हा एका पद्धतीचा रेशिओ डाटा आहे. समजलं, हा काय आहे, रेशिओ डाटा आहे. सो ऑब्विसली ऑप्शन सी हा करेक्ट येणार 32 साठी. सिंपल क्वेश्चन आहे. डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अन अर्बन एरिया कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ रेशिओ डाटा. ओके, का बरं, कारण आपण बोलताना बोलत असतो की पॉप्युलेशन पर युनिट लँड एरिया, बरोबर आहे. आपण हाच कंडिशन वापरतो, पॉप्युलेशन पर युनिट लँड एरिया. हवं तर इथे मी लँड एरिया लिहितोय, म्हणजेच पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू एरिया हा रेशिओ डाटा असतो. क्लिअर. 32 ला सी करेक्ट. त्यानंतर 33 द लेंथ ऑफ रिव्हर ऑन अ मॅप इज मेजर्ड. जो पेपर ऑन पेपर जर का आपल्याला लेंथ ऑफ रिव्हर जर का मेजर करायची असेल तर त्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीचं एक इन्स्ट्रुमेंट वापरला जातं. आणि खरं सांगायचं झालं तर हे मला सुद्धा माहित नव्हतं. ज्या वेळेला मी सुरुवातीला 2013चा पेपर मागच्या वेळेला बघितला तेव्हा मला माहित झालं होतं की मॅपवर किंवा पेपरवर ज्या वेळेला लेंथ ऑफ रिव्हर मेजर केली जाते ती ऑब्झिओमीटरने मेजर केलं जातं. म्हणजेच काय, ऑब्झिओमीटर जो आहे हा परफेक्ट किंवा करेक्ट आन्सर आहे. म्हणून 32 ला 2. आणि ते इन्स्ट्रुमेंट अशा पद्धतीचं असतं जे की तुम्हाला इंचेस टू माईल किंवा
सेंटीमीटर टू किलोमीटर पद्धतीने ते कन्वर्ट करता येतं आणि तू आपला जो काही स्केल असेल त्या स्केलमध्ये टाकून त्याला कन्वर्ट केलं जातं. अशा माध्यमातून ती जी लेंथ आहे रिव्हरची ती मेजर केली जात असते. ओके, हे पण एक नॉलेज म्हणून किंवा जनरल नॉलेज म्हणून असू द्या, की इन केस जर का पेपरमध्ये क्वेश्चन आला तर माहीत असायला पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट 34 आहे मित्रांनो. फॉर इस्टिमेटिंग हाऊसिंग डिमांड विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज करेक्ट. हाऊसिंग डिमांडसाठी खालीलपैकी कोणती इन्फॉर्मेशन करेक्ट आहे? नंबर ऑफ डायलेपिटेड रेसिडेन्शियल हाऊसेस इम्पॉर्टंट आहे आपल्याला. नंबर ऑफ लिव्हेबल रेसिडेन्शियल ड्वेलिंग युनिट किती आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. नंबर ऑफ वॅकंट ड्वेलिंग युनिट हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर का विचार केला की बाबा रे इस्टिमेटिंग हाऊसिंग डिमांड जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ABC तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. क्लिअर. म्हणजेच काय 34 ला डी करेक्ट येईल. तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे म्हणजे ऑल ऑफ दी अबो हे ऑप्शन मी करेक्ट घेईल. म्हणजे 34 साठी ऑप्शन डी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग प्लान इज रिक्वायर्ड फॉर द सिटी अंडर द JNNURM प्रोजेक्ट. तर बघा मित्रांनो, JNNURM म्हणजेच काय? जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन नेहरू नॅशनल अर्बन जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन. ओके, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2005 मध्ये लॉन्च केलं होतं. 2005 मध्ये अशा पद्धतीच्या मिशनला लॉन्च केलं होतं. याच्यामध्ये काय होतं की सिटीला मॉडर्न करायचं यासाठी याचं बेसिक एक मोटो होता किंवा या पर्टिक्युलर मिशनच्या मागे काय मोटो होता तर ज्या काही सिटीज आहे त्यांना मॉडर्न करण्यासाठी आणि हा 2005 मध्ये लागू करण्यात आला होता आणि साधारणतः 7 वर्ष या प्रोजेक्टला किंवा या मिशनला रन केल्या गेला आहे. 2005 ला हा लागू करण्यात आला आणि 7 वर्ष हे मिशन लागू करण्यात आलं होतं किंवा चाललं असं म्हणू शकतो. आता या मिशनच्या अंतर्गत साधारणतः चंदीगड सारख्या सिटीज वगैरे ज्या होत्या ह्या डेव्हलप झालेल्या आहे किंवा त्यांच्या अंतर्गत म्हणजे या मिशनच्या अंतर्गत त्या सिटीज मध्ये काम करण्यात आले. मग अशा पद्धतीच्या मिशनच्या अंतर्गत ज्या वेळेला एखाद्या सिटीला डेव्हलप केलं जातं किंवा सिटीला मॉडिफाय केलं जातं किंवा मॉडर्न केलं जातं तर त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सिटी डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करणं फार गरजेचं असतं. ओके, आउटलाईन डेव्हलपमेंट कामाची नाही. झोनल डेव्हलपमेंट फक्त एकच एरिया नसतो. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे पण नाही. म्हणजेच काय पूर्ण सिटीसाठी ज्या वेळेला सिटीला आपण मॉडर्न करायचा विचार करतो किंवा याला मॉडिफाईड करायचा विचार करतो त्यावेळेला सिटी डेव्हलपमेंट प्लॅन या पर्टिक्युलर मिशनच्या अंतर्गत प्रिपेअर केला जात होता आणि हेच याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 35 ला सी करेक्ट येतो. लक्षात ठेवायचं जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन जे आहे हे 2005 साली लागू झालं होतं. साधारण त्याचा कार्यकाळ जो दाखवला गेलाय तो 7 वर्षाचा आहे आणि जो की सिटीला मॉडर्न किंवा मॉडिफाईड करण्यासाठी अशा पद्धतीच्या मिशनला रन केल्या गेलं होतं. ओके, तर मित्रांनो हा होता क्वेश्चन नंबर 35 ज्याचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येतं. आणि अशा पद्धतीने आपले आजचे 10 क्वेश्चन संपलेले आहेत. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये जो की क्वेश्चन नंबर 36 पासून चालू होणार. त्यामुळे प्लीज कंटिन्यू राहा आणि प्रॉपरली चॅनलला स्टक करा. ओके, सोबतच जर का आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक सुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होत असेल तर शेअर सुद्धा करा. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम.